विधान भवनातील हाणामारी पडली महागात. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना 2 दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिफारस. मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या राडा प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची विधानसभेत झालेली धक्काबुक्की प्रकरणी विधानसभेत विशेष अधिकार समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई म्हणून सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना 2 दिवस दिवाणी कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्या धक्काबुक्की प्रकरणी निर्माण केलेल्या समितीने 10 बैठका घेतल्या आणि या प्रकरणी दोघांची साक्ष नोंदवली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे अभ्यंगत यांना विनापास प्रवेश देणे हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. यासाठी नियमावली तयार करण्यात यावी. विधानसभा प्रवेशिका देताना अभ्यागताची पार्श्वभूमी तपासण्यात यावी. दंडात्मक कारवाई म्हणून सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना 2 दिवस दिवाणी कारावासाची शिफारस करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दोघांना नागपूर आणि मुंबई विधिमंडळ परिसरात येण्यापासून बंदी घालण्यात आली यावी. प्रवेशिका तांत्रिक सल्ल्यानुसार प्रणाली तयार करण्यात यावी अशी मागणी याबाबत करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर.